श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज पापमोचनी एकादशी. त्या पापमोचनी एकादशीच्या निमित्ताने मी वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले हे जे गृहस्थ दिसत आहेत त्यांची मुलाखत तुमच्यासमोर सादर करत आहेत. वारकरी संप्रदायाचा वारसा असूनही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा गुरु माऊलींच्या मार्गावर चालताना त्यांना आलेले अनुभव ते आपल्या समोर सादर करतात आणि नवीन पिढीला एक छानसा असा उपदेश करतात. तसं तर वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तीवर आधारित एक प्राचीन आणि सांस्कृतिक धार्मिक संप्रदाय आहे. आषाढी कार्तिकी वारी, गळ्यात तुळशीची माळ, वारकरी पोशाख, पताका विना, भक्तीचा मार्ग हे या संप्रदायाचे मुख्य आधार आहेत. परंपरा, समता, प्रेम आणि सदाचार हा वारकरी संप्रदाय शिकवतो. हे आजोबा सांगतात की वारकरी संप्रदायाचा वारसा असूनही त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामी अनुभव किंवा स्वामींच्या भक्तीच्या मार्गावर चालत असताना येणाऱ्या संकटांना सामोरं कसं जायचं किंवा नवीन पिढीने सांस्कृतिक आपली जी संस्कृती आहे त्याकडे वळावं याबद्दल छोटासा उपदेश आपल्याला आजोबा करतात. आणि विशेष म्हणजे या आजोबांचं वय असूनही ते पाथरे या गावापासून दरवर्षी अक्कलकोटला पायी वारी करतात. माझ्या मते तरी अशा व्यक्तींना आणि त्यांच्या कार्याला खरंच सलाम. आणि ही माझ्या मते तरी आपली शेवटची पिढी असेल जी मायेची आणि प्रेमाची पिढी असेल. बरोबर ना? श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. नाव वगैरे सांगा आणि गाव आणि तुम्ही केव्हापासून हा उपक्रम राबवताय वगैरे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरु माऊली यांना त्रिवार वंदन करून म्हणजे ह्या स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये 2020 सालापासून आम्ही या ठिकाणी या संप्रदायामध्ये हजर झालेले. अनुभव असा आहे का मुळात आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं. अच्छा. आषाढी कार्तिकी आळंदी सगळ्या संतांच्या ज्या वाऱ्या आहेत त्या वाऱ्या आम्ही करतो. पण असं आहे का काही असे स्वामींचे जे अनुभव आहे या ठिकाणी म्हणल्यानंतर ते अनुभव असे का सगळ्यांची आपल्याला नक्कल करता येते. पण म्हणजे थोडक्यात आर्थिक नक्कल करता येत नाही. आणि महाराज असे का महाराज म्हणल्यानंतर आहे ना ते त्यांच्यावालं म्हणजे ब्रीदच असं आहे. अनन्य शिंतयंतो माम ये जना परोपास्यते तेषां युक्तानाम योगक्षेम वाढणे. अनन्य भावानं निश्चित शरण गेल्यानंतर आपलं बरोबरून देतात. आणि प्रचिती अनुभव असा का ज्या टायमाला आम्ही वारकरी संप्रदायाचे माणसं खरे पण गुरुमाऊली सांगते 80% म्हणल्यानंतर तुम्ही कर्म करा, 20% परमार्थ करा. आणि ती अनुमती अशी का आपण नुसते परमार्थात उतरलो पण आर्थिक सगळ्याची नकल करता येईल, आर्थिक बाबीची नकल काय करता येत नाही. बरोबर. आणि आर्थिक बाबीशिवाय म्हणल्यानंतर आपलं जीवन चालत नाही. मग या तीर्थ पण एवढंच आहे का जी कुटुंब आहे स्वामी सेवेत ते पूर्णतः उतरलं. आणि ते उतरल्यानंतर योग असा घडला का 3 मुलं 2 मुलं आज सर्व्हिस करतात चांगल्या पद्धतीचे. म्हणल्यानंतर ते आपले कंपनीमध्ये परमनंट ह्या बेचवर ते चांगला पगार घेतात. एक मुलगा म्हणल्यानंतर तो शेती करतो पण जी त्याला गुरुमाऊलींनी सांगितलं का आपण ती सेंद्रिय शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेती तोही मुलगा करतो. त्याच्यामुळं मग कसं आहे का ह्या मार्गाने सांगितलं का आपलं कर्मही करायचं परमार्थही करायचा. आणि त्याच्यामुळे म्हणल्यानंतर आज आनंदी आहे, सुखी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आणि एवढी दूरवरून तुम्ही पदयात्रा करतात ते करण्यासाठी जी एक वेगळी शक्ती भेटते ती शक्ती म्हणजे असं आहे
का याच्यामध्ये स्वामी समर्थ माध्यमातून, कारण जे अक्कलकोटला त्यांचं जे चरित्र सारामृत आहे, स्वामी लीला आहे, त्या स्वामी लीला आगाज आहे. आणि त्या ठिकाणी म्हणल्यानंतर त्यांची जी अनुमती आहे, अनुभव आहे, ते याच्या म्हणजे वाखाणण्याजोगे आहे ते. आणि ते असल्यामुळं याला कोणी आमंत्रण देत नाही, निमंत्रण देत नाहीये, पत्रिका त्याच्या छापल्या जात नाहीये. समोरच्या माणसाला फक्त एकदाच म्हणावं लागतं का तुमच्या तिथं आज आगमन आणि मुक्काम आहे. आणि त्याच्या परिचित अनुभव म्हणजे रस्त्यानं चालत असताना माणसं स्वतःहून सेवा रुजू करण्याचा प्रयत्न करतात. त्याचा आम्हाला आनंद वाटतो. आणि आम्ही बी जाताना प्रत्येक जण त्याच्यामध्ये सहभागी असतो आणि सेवा होते. आणि एक प्रश्न, आजची जी नवीन पिढी आहे म्हणजे आमच्यासारखे जे मुलं मुली आहेत नवीन, ते सुद्धा आजकाल म्हणजे पहिल्या कम्पेअरच्या म्हणजे आता परमार्थाकडे वळत आहेत, स्वामी सेवेकडे त्यांची भरपूर अशी संख्या झालेली आहे. तर त्यांना तुम्हाला काही असा संदेश असेल किंवा तुमचा जो अनुभव आहे आतापर्यंतच्या जीवनाचा, एक ज्येष्ठ व्यक्ती तुम्ही म्हणून मी तुम्हाला विचारू पाहते, तर तो असेल तर कृपया तो पण सांगा एखादा संदेश. संदेश असा आहे का आज म्हणल्यानंतर कुठल्याही गोष्टीला म्हणल्यानंतर मार्गदर्शक पाहिजे, वाटाड्या पाहिजे. आणि जो वाटाड्या जर नसला तर जसं तो दिशाहीन होतो. आणि दिशाहीन झालेल्या माणसाला म्हणल्यानंतर मार्ग सापडत नाही, नाही का. आणि आपल्या संप्रदायामध्ये सांगितलं ना, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. बरोबर. आणि मग सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरूंचं कार्य हेच आहे का कोण्याही जीवाचा न घडू मत्सर, परमेश्वर सर्वेश्वर पूजनाचे. मग प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी कुणी असो, स्त्री असो, पुरुष असो, बाल असो, वृद्ध असो, आणि त्याच्यामध्ये या स्वामी समर्थ माध्यमातून 18 विभागातून जी जीवनाला गरज आहे, अलग लक्षामध्ये अन्न, वस्त्र, निवारा याची जी गरज आहे, त्या गरजेची योग्य पद्धतीनं नियोजन करणं ह्या मार्गात असल्यामुळं ते निश्चितच म्हणल्यानंतर मी तरुण पिढीला सांगू शकतो की आपण जर या मार्गाने जे केलं ना तर अशक्य ते शक्य स्वामी करतात, यात संशय नाही. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.